विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार कामगिरी केली। सत्ताधाऱ्यांच्या या लक्षणीय यशात लाडकी बहीण योजनेने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे। विविध राज्यात या योजनेने यश मिळवून दिले आणि त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही पाहायला मिळाली। महायुतीच्या वादळासमोर महाविकास आघाडी अक्षरशः पालापाचोळा झाली। राज्यात महाविकास आघाडी केवळ नावापुरती उरले। राज्यातल्या जनतेने सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात भरभरून मतांचं दान टाकलं आणि पुन्हा एकदा महायुतीच्या हाती राज्याच्या सत्तेची सूत्र दिली। खरं तर लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची मोठी पिछेहाट झाली होती। त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना विधानसभेत सत्तेचं स्वप्न पडू लागलं, पण जनतेने विधानसभेत लोकसभेच्या अगदी उलट कौल दिल्याचं पाहायला मिळतंय। सत्ताधाऱ्यांच्या या नेत्रदीपक यशात लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची भूमिका आहे। लोकसभा निवडणुकीत पोळलेल्या सत्ताधारी महायुतीनं विधानसभेच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि हळूहळू वातावरण बदलत गेलं। निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी महिला वर्गापर्यंत ही योजना पोहोचवण्यावर भर दिला। केवळ योजना जाहीर करून सत्ताधारी थांबले नाहीत, तर त्यांनी निवडणुकीच्या पूर्वी महिलांच्या खात्यात रक्कम कशी जमा होईल याची खबरदारी घेतली। एकीकडे सत्ताधाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तळागाळापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे विरोधकांचा यावरून सुद्धा गोंधळ उडाल्याचं चित्र होतं। विरोध करावा की समर्थन अशी द्विधा मनस्थिती विरोधकांची झाली होती। एक प्रकारे महाविकास आघाडी लाडकी बहीण योजनेच्या जाळ्यात अडकली। लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली। अंडर करंट असा का बहिणींनी दाखवला की मी सगळे उताने पडले, सगळे आडवे झाले। एक माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे। चांगली गोष्ट आहे, महिलांनी मतदानाला जर टक्का वाढला असेल तर नक्कीच आम्ही त्याचं स्वागत करतो। महायुती असं म्हणते की लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले आणि त्यामुळेच हा टक्का वाढला। लाडक्या बहिणींची मतं आपण विकत घेतली आहेत का? लाडक्या बहिणी ह्या फक्त तुमच्याच आहेत का? उद्या कळेल ना। माझं असं म्हणणं उद्या कळेल। लाडकी बहीण योजना सत्ताधारी महायुतीसाठी गेम चेंजर ठरण्याचा अंदाज सुरुवातीपासूनच व्यक्त केला जात होता। याचा प्रत्यय निवडणुकीच्या निकालातून पाहायला मिळाला। भावानं दिलेल्या ओवाळणीची लाडक्या बहिणींनी मतदानाच्या रूपानं परतफेड केली। सध्या या योजनेत महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। सत्तेत आल्यानंतर 2100 रुपये देण्याचं आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिलं होतं आणि त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना झाला। विधानसभेत यावेळेला विक्रमी 66.5% मतदान झालं। यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती। राज्यामध्ये 3,06,49,318 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला। ही संख्या गेल्या वेळेपेक्षा बरीच जास्त आहे। लाडकी बहीण योजनेच्या ट्रॅक रेकॉर्डवर नजर टाकली तर आजवर या योजनेनं विविध राज्यात राजकीय पक्षांच्या सत्तेचा मार्ग सुकर केलाय। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना या योजनेचं जनक मानलं जातं। त्यांनी सगळ्यात आधी ही योजना सुरू केली। गेल्या वर्षी मध्य प्रदेशात या योजनेनं भाजपला पुन्हा घवघवीत यश मिळवून दिलं। यानंतर अनेक राज्यात याच धर्तीवर योजना सुरू झाल्या। कर्नाटकात काँग्रेसनं महालक्ष्मी योजना आणली, त्यासाठी 2,000 रुपये देऊ असं सांगितलं गेलं। ओडिशात भाजपनं सुभद्रा योजना जाहीर करत सत्ता काबीज केली, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी लक्ष्मी भंडार योजनेच्या माध्यमातून सत्ता राखण्यात यश मिळवलं। झारखंडमध्ये जेएमएमनं मैया सन्मान योजना आणली, तर तामिळनाडूत डीएमकेनं याच धर्तीवरती मगलीर उरिमाई योजना आणली आणि यश मिळवलं। 1,500 रुपये महाराष्ट्रात सुद्धा लाडक्या बहिणींनी सत्ताधारी महायुतीला सत्तेची वाट मोकळी करून दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।